पाहिजे याच्यात, ही मानसिकता बदललेली आहे. आणि ते खरंच म्हणतात की कलियुग आला आहे, तर यालाच कलियुग म्हणायचं का आणि हाच कलियुग आहे का? कारण जिथं भाऊ भाऊंचा नाही, पैसा सगळ्यात ना भाई ना ते म्हणतात ना रुपया बडा क्या सबसे बडा रुपया, बाप बडा ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. आणि आजच्या सकाळी खरंच ते लागू झालेले आहेत. आधी ते फक्त आपण पिक्चरात ऐकायचो आणि हसायचो की काही म्हणतात, असं नाही आहे. पण आज खरंच तसं झालेलं आहे की ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. कारण त्या बापाला आम्ही असं बघतो की बाप दादा की ते संपत्ती म्हणतात ना, एवढी प्रॉपर्टी सोडून गेले आहेत की पुढचे 3 जनरेशन त्या प्रॉपर्टीसाठी भांडण्यात कोर्टात घालवतात. बापाने सोडलेली प्रॉपर्टी, त्याचा पोरगा आणि नातू हे 2 जनरेशन त्या प्रॉपर्टीसाठी कोर्टात घालतात आणि येणाऱ्या 3ऱ्या जनरेशनचा सत्यानाश करून जातात. आणि हे रियालिटी आहे, खरं आहे की आमची मानसिकता एवढी बदललेली आहे, आम्ही एवढे बदललो आहोत की आम्हाला फक्त पैसा आणि फक्त पैसा मोठा झालेला आहे. क्रिमिनल सायकॉलॉजी, सायबर क्राईम्स, बँकेचे घोटाळे, म्हणजे रोज एकदा पेपर उघडला की सायबर क्राईम याच्या खात्यातनं एवढे पैसे गेलेत, सकाळी सकाळी आई फिरायला गेली, कोणी काकू फिरायला गेल्यात, आजी फिरायला गेली आणि चेन हिसकावून पळालेले आहेत. ही मानसिकता पैशासाठीच आहे. इझी मनी जे म्हणतात ना की आम्हाला मेहनतीचा पैसा नको, इन्स्टंट आणि फास्ट पैसा पाहिजे, त्याचे सगळे काढतात. सायबर क्राईम्स, याच्या अकाउंटमधनं त्याच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर, हा फ्रॉड, ही स्कीम, ह्या बँकेचा फ्रॉड, एवढा कोटीचा फ्रॉड, त्याचे सगळे कारणं आहेत की मानसिकता जी आमची बदललेली आहे, बदलत चाललेली आहे, हे त्याचे सगळे कारणं आहेत. आणि कौटुंबिक न्यायालयात जे येणारी केसेस आहेत, आधी जी आपली व्यवस्था होती की कुटुंब म्हणजे 2 कुटुंब एकमेकांचे स्थळं बघायची मुलासाठी किंवा मुलीसाठी, आता फक्त मुलगा आणि मुलगी जी संबंध बघायला लागलेली आहेत, 10-20 वर्षातच हे आलेले आहेत की तुटायला लागलेत आणि हजारो केसेस कौटुंबिक न्यायालयात यायला सुरुवात झालेली आहे. म्हणून याच्यावरती खरंच आपल्याला कुठं ना कुठं विचार करण्याची गरज आहे, मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपण हे म्हणतो की मला सून चांगली नाही, पण आपण हे म्हणतो की आपण त्याचे चांगले सासू आहोत का, हे आपण बघतो आहोत का? आपली मुलगी चांगली आहे, जावई चांगला याच्यासाठी तिथं आपली मुलीची काळजी घेतो, मग आपला मुलगा चांगला का नाही की तो सुनेची काळजी घेतो? आपण कुठेतरी याच्यात बदलणार का नाही बदलणार आपल्याला? आणि आणखी एक फार मोठा चांगला ट्रेंड आहे की मुलगी द्यायची ती मोठ्या शहरात आणि सून आणायची लहान गावात. म्हणजे तुम्हाला आपली मुलगी जर द्यायची तर मला कसं मोठं शहर पाहिजे, जिल्ह्याचं स्थळ पाहिजे, आणि सून आणायची आमच्या गावात कोणी सूनच देत नाही हो. मुलगी देताना तुम्ही हा विचार केला का की आपल्याला पण लहान गाव चालेल, आपल्याला साधारण शेतकरी कुटुंब चालेल? हा एक निश्चित मात्र आहे की एक कुटुंब असं असायला पाहिजे की जिथं चांगलं काय म्हणतो आपण इन्कम असायला पाहिजे कुटुंबाचं. पण आज आपण फक्त बघतो मुलाला, आणि डस्टबिनची ही जी मानसिकता तयार झाली आहे, कुठेतरी याला आपण कारणीभूत आहोत का आपली मानसिकता, की आपण आपल्या मुलांच्या डोक्यात ते टाकलेलं आहे. कारण मुलं हे बाहेरून शिकत नाहीत, हे आपल्याकडनं शिकतात. आज आपण आपल्या सासू सासऱ्यांना, आता ह्या पण खूप केसेस यायला लागलेत गुरुजी, म्हणजे आई-वडिलांना मुलींच्या विरुद्ध त्यांचा मेंटेनन्स मागायला, त्यांची खावटी मागायला कोर्टात जावं लागते आई-वडिलांना, किंवा वृद्धाश्रमात जातात ते, आणि मग कोर्टात जाऊन त्यांना मानावं लागतं की आता कायदा झाल्यामुळे की आम्हाला खावटी द्यावी. ही मानसिकता आज आपल्या आईवडिलांना जर तिथं जायची गरज पडली, उद्या आपलेही मुलं आहेत, आपल्याला पण जावं लागेल. हा विचार जोपर्यंत आपण करत नाही, ह्या केसेस थांबणार नाहीत किंवा हे वाद थांबणार नाहीत. आणि मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आधीची आपली व्यवस्था होती, जे आपले संस्कार होते, पुन्हा आपल्याला त्याच्यात जावंच लागेल. आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करतो कशासाठी? तर कपड्यांसाठी, त्यांच्या झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांचं हे करतो, पण त्यांचं राष्ट्रप्रेम आपण बघत नाही. पाश्चिमात्य जर बघितलं तर त्यांचं जे राष्ट्रप्रेम त्यांच्या राष्ट्रावरती किंवा देशासाठी जे करतात ते आपण ॲक्सेप्ट करत नाही, आणि फक्त काही दुसऱ्याच गोष्टी आपण त्यांच्या ॲक्सेप्ट करतो. आणि पाश्चिमात्य आता वेस्टर्न आपण कल्चर म्हणतो ना, ते आपले संस्कार, आपला योगा ते ॲडॉप्ट करायला लागलेले आहेत, जे आपण विसरत चाललेलो आहेत आणि ते ॲडॉप्ट करतायत. म्हणून मला असं म्हणायचं आहे की कुठेतरी ह्या केसेस कोर्ट हे थांबवायचं असेल तर कुठेतरी मानसिकता बदलावी लागेल, आणि त्यासाठी गुरुजी पुढं सांगतीलच. पण हा माझा अनुभव आहे की ह्या सगळ्या 80% केसेस ह्या मानसिकतेमुळे येतात. 20% केसेस ह्या जुनाई नसतात, ही जिथं खरंच कोर्टाची आवश्यकता आहे. पण 80% जसं 80% आजार हे मानसिकतेने आहेत, तसे 80% केसेससुद्धा ह्या मानसिकतेमुळेच आहेत, आपल्या मानसिकतेमुळे. तर कुठेतरी याला बदलण्याची गरज आहे आणि सगळ्यांनी विचार करण्याची, का काय मी एक पाऊल मागे गेल्यामुळे
मागे गेलो तर हे थांबेल का, आणि जर तसं होत असेल तर का करू नये, ही मानसिकता पण आपल्याला बघावी लागेल. धन्यवाद. धन्यवाद वकील साहेब. एकूण सगळ्यांनीच लक्षात घ्या, शेवटी प्रश्न मनावरती आलेला आहे. कारण तसंच आहे की मन मेंदूला नियंत्रित करतं आणि मेंदू शरीराला नियंत्रित करतं. म्हणजे कुठलीही कृती करण्यापूर्वी आपल्या मनात विचार येतो आणि त्या विचाराप्रमाणे कृती घडते म्हणे. त्यामुळे सगळ्या गोष्टीचं कारण मनच आहे. आणि मन हे मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष आहे, एवढं पण म्हटलेलं आहे की मनामुळेच बंधन आहे, मनामध्येच मोक्ष आहे. त्या मनाला नियंत्रित कसं करायचं हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर फार इतर कुठल्या शास्त्रात नाही, मानसशास्त्रात पण नाही आहे. मला वाटतं तुम्ही मनाला समजून सांगू शकता, पण नियंत्रित करायचा प्रश्न नाही आहे. आणि तिथं योगामध्ये उत्तर आहे. योगाची व्याख्या दिली आहे योग वसिष्ठामध्ये. योगा हा मना हा प्रशमन उपाय, हा मनाला नियंत्रित करण्याचा उपाय म्हणजे योग आहे. पतंजलींनी सांगितलं योगा हा चित्तवृत्ती निरोधा, मनाच्या प्रक्रिया नियंत्रित करणं म्हणजे योग आहे. शेवटी योग हा मनाकरता आहे, लक्षात घ्या. आपण म्हणतो योग म्हणजे आसन प्राणायाम, शरीराचं आहे, आरोग्य आहे, ते आहे. शरीराचं आरोग्य हा योगाचा बाय प्रोडक्ट आहे. आणि खरा प्रॉडक्ट मनावर नियंत्रण. नुसतं नियंत्रण नाही, नियंत्रण मनाचा विकास, ज्याला आपण सिद्धी चमत्कार आपण म्हणतो ना, तो सगळा मनाचा विकास आहे, मनाचाच विकास आहे. पतंजलीने 3ऱ्या पादामध्ये मनाच्या विकासाची सगळी उदाहरणं दिली. आणि मनाचं नियंत्रण आहे, मनाचा विकास आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन मनाचा विलय आहे, पूर्णपणे विलय. आणि मनाचा विलय झाला तर मग काय शरीराला काम राहतच नाही, आणि मग तीच तर मुक्ती आहे. त्यामुळे एवढा सगळा अभ्यास योगशास्त्रांनी केलेला आहे हजारो वर्षापासून. म्हणून म्हटलं की या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला योगात मिळणार आहे. पण आपण टप्प्याटप्प्याने बघूया. जीवन पद्धतीचा विचार चाललेला आहे. तर पहिली शारीरिक पातळीवरचा विचार करू आपण, ज्याचा आरोग्याशी जास्ती जवळचा संबंध आहे. आणि मी बरेच वेळा सांगतोय, जीवन पद्धतीचे सगळ्यात महत्त्वाची तत्त्व भगवद्गीतेत दिलेली आहेत. त्या दृष्टिकोनातून भगवद्गीतेचा अभ्यास केला की कळतं. म्हणून भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायाला योगशास्त्र असंच नाव दिले. मग त्यातले सगळ्यात कसं वागायचं, कसं राहायचं, कसं सगळं दिलं भगवद्गीतेत. तर सगळं सांगायला वेळ नाही, इथे टप्प्याटप्प्याने काही गोष्टी आपण बघूया. की मध्यापासून आहाराचा विषय निघाला होता, डॉक्टरनी काढला होता, प्राचार्यांनी काढला होता, यांनी थोडासा मनाला उल्लेख केला. तर आहार शरीराकरता पण आहे, मनाकरता पण आहे. असं सांगितलं की आयुर्वेदाचे 2 भाग आहेत, ते स्थूल भाग आहे आणि सूक्ष्म भाग आहे. स्थूल भाग म्हणजे आपण जो प्रत्यक्ष खाऊन दिसतो आपल्याला, तो स्थूल भाग आहे. आणि सूक्ष्म आहे तो दिसत नाही पण तो असतो. तर आहाराच्या स्थूल भागाचा परिणाम शरीरावरती होतो. मग ते प्रोटीन, विटॅमिन, कॅलरी वगैरे वगैरे सगळा प्रकार. पण सूक्ष्म भागाचा परिणाम मनावरती होतो. अन्नमयम ही सूक्ष्म मनाहा असं म्हटलेलं आहे. त्या सूक्ष्म भागा मनावर संस्कार करणार आहे. जसे खावे अन्न तसे घडेल मन, असं पण म्हटलेलं आहे. तर मग आता ह्या अन्नसंबंधात, खाण्यासंबंधात योगामध्ये काय काय मांडलेलं आहे आपण बघूया. आता प्रत्यक्ष योगाचे जे ग्रंथ आहेत, पतंजली योगसूत्र महत्त्वाचा ग्रंथ आहे, योग वासिष्ठ आहे रामायणकालीन, हठयोग आहे. या सगळ्या आहाराचा फारसा उल्लेख केलेला नाही कुठे. पण परिणाम होतो. हा कसा होतो, तर योगातल्या प्रक्रियांच्या साधनेचा परिणाम म्हणून भोजन अन्नावरती परिणाम होतो, आहारावरती परिणाम होतो. मी एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल की आम्ही योगाचे वर्ग चालवतो, तर लोक येतात वर्गात. लोकांना माहिती योग म्हणजे एकदम शुद्ध बिद्ध. एक जण आला होता, तो म्हणला मी मांसाहार करतो, पिढ्यानपिढ्या करतोय, तेव्हा होतंच आमच्याकडे. म्हटलं मग काय? नाही म्हणे मला योग शिकायचा आहे. म्हटलं मग काय अडचण काय आहे? नाही म्हणे मांसाहार करतोय, तो सोडता येणार नाही, मग योग कसा शिकणार? म्हटलं काय हरकत नाही, तुमचा मांसाहार चालू द्या, योगाभ्यासाला या तुम्ही, काय हरकत नाही. तो इतका खुश झाला की काही बंद करायला नको, हे शिकायला मिळते. तो नियमित यायला लागला, योगाचे परिणाम दिसायला लागला. जवळजवळ वर्ष गेलं. परत विषय निघाला होता मांसाहाराचा. तर म्हणलं का काय तुमचं ते मांसाहार चालू आहे का? नाही नाही म्हणे आता बंद झालं म्हणे, आता माझी काय मांसाहार खाण्याची इच्छाच होत नाही म्हणे. आमच्या घरात होतं पण मी खात नाही. ही जी मानसिकता बदलली आहे ना, ही योगाभ्यासातनं बदलली, लक्षात घ्या. त्या योगाभ्यास करायला लागेल तर आपोआपच चांगल्या आहाराकडे प्रवृत्ती होते.
हा अनुभव आहे बराचसा. तेव्हा तो एक भाग, म्हणजे त्याला सातत्याने योगाभ्यास करायला पाहिजे. पण शेवटी आहाराचं काय आहे की आपल्या शरीराचं संवर्धन आहे, आरोग्याचं संवर्धन आहे, शारीरिक क्षमतांचा विकास आहे. याच्याकरता काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता तुम्ही म्हणाल बा एकदम काय आम्हाला टोटली ड्रास्टिक चेंज करता येणार नाही. आपल्या सगळ्यांचा आहार आहे तो चालूच राहणार आहे. तर माझ्याकडे मी 2-3 महत्त्वाचे मुद्दे सांगतो की आपल्या आहारामध्ये पहिलं तिखट मसाले खरं म्हणजे बंद पाहिजे. आता एकदम बंद करताना हळूहळू कमी करा, प्रयोग करून बघा, तुमच्या लक्षात येईल. कारण तिखट मसाले हे तामसिक आहारामध्ये जातात आणि तामसिक आहार शरीरापेक्षा मनावर जास्ती दुष्परिणाम करतं. त्यामुळे तिखट मसाले बंद किंवा सुरुवातीला कमी म्हणूया आपण. तेल कमी. डॉक्टर म्हणतो तेल खाल्लं की कोलेस्ट्रॉल आणि हार्टचे प्रॉब्लेम येतात, मग कमी करायला पाहिजे तेल. पण आपल्याला कसं तिखट मसाले आणि तेल दोन्ही चवी करता आवश्यक असतं. पण तुम्ही जर प्रयत्न करता, आमचा आश्रम आहे त्र्यंबकेश्वरला, आमच्या इथल्या अन्नामध्ये अजिबात मसाले नसतात, तिखट मसाले नाहीत, मिरची नाही, मसाले नाही, तेल कमी असतं आणि मीठही कमी असतं. तुम्हाला मग काय चव येणार आहे अन्नाला? म्हणजे येऊन बघा, मग लक्षात येईल की ते कमी केल्यामुळे जास्त चांगली चव येते. कारण सगळ्या अन्नपदार्थाला मूळ चव असते. तिखट मसाले टाकून आपण ती खराब करतो चव, किंवा नाहीशी करतो मला म्हणायचं. त्या तिखट मसाले बंद, तेल कमी, मीठ कमी, एकदम आहाराची गुणवत्ता वाढेल बघा तुमची. आता कुठले पदार्थ खायचे, काय पाहिजे, हे ह्याच्यावर चर्चा करायला फार वेळ लागेल, कारण आहार मोठा विषय खूप. पण त्याच्यामध्ये भगवंतांनी काय सांगितलं ते मी सांगतो. भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये 3 श्लोक आहेत आहाराचे. भगवंत म्हणतात की आहार सात्विक, राजस आणि तामस असतो. हे असं ॲनालिसिस कुणीच केलं नाही. कारण प्रोटीन, विटॅमिन, मिनरल असतात, हा ॲनालिसिस आहे. कॅलरीज मधलं ॲनालिसिस आहे. सत्वरजतम काय आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. वातपित्त कफात्मक आहार सांगितला आहे. निसर्गोपचारांनी निसर्गनिर्मित आहार सांगितला आहे. पण सत्वरजतमात्मक आहार फक्त भगवंताने सांगितलं आहे.